बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी ती आंदोलनांसंदर्भातली। राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलंय। राहुल गांधींच्या दिल्लीतल्या आंदोलनानंतर आता भाजप काँग्रेस विरोधात आक्रमक झाली आहे। मुंबई संभाजीनगरसह अनेक ठिकाणी भाजप आणि काँग्रेस आमने-सामने आलेत। दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। अनेक ठिकाणी कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। काँग्रेसच्या टिळक भवनावर या भाजप कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता, मात्र रस्त्यातच मोर्चा अडवण्यात आला। तर संभाजीनगरमध्ये भाजपने काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले। तर मुंबईत चेंबूरमध्ये विद्यार्थ्यांनी आक्रमक आंदोलन केलं। अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। यावेळी काँग्रेसच्या टिळक भवनावर हा मोर्चा नेण्यात येणार होता, मात्र तो पोलिसांनी मध्येच अडवला। तर संभाजीनगरमध्ये देखील भाजपनं आक्रमक आंदोलन केलं। दुसरीकडे चेंबूरमध्ये विद्यार्थ्यांनी आक्रमक आंदोलन केलं। यावेळी जोरदार राडा झाला। तर पुण्यात देखील आंदोलन झालं, मात्र हे आंदोलन काँग्रेसनं केलं। काँग्रेसच्या वतीनं काळे झेंडे दाखवत आंदोलन करण्यात आलं। दरम्यान राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या दिल्यानंतर राज्यात भाजपनं आता काँग्रेस आणि राहुल गांधींविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन केलं। भाजप नेते अतुल सावे, भागवत कराड यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखलं। मात्र यावेळी संभाजीनगरमध्ये दोन आंदोलनं दिसली। एक म्हणजे भाजपचं काँग्रेस विरोधातलं आंदोलन, तर काँग्रेसचं भाजप विरोधातलं आंदोलन। आणि अशात भाजप कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने सुद्धा आले। काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर भाजप आक्रमक झाली। काल राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर 3 तास ठिय्या दिल्यानंतर आता राज्यात त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत। भाजपनं काँग्रेस विरोधात आक्रमक पवित्रा घेत ठिकठिकाणी आंदोलन केलंय। याच आंदोलनाचा एक भाग हा संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाला। संभाजीनगरमध्ये भाजपनं आंदोलन केलं, मात्र त्याच वेळी